हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. तर आजच्या व्हिडिओमध्ये थोडं अक्षय खन्नाबद्दल डिस्कस करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आजकाल साऊथ सिनेमा, हॉलिवूड, गुजराती, मराठी सगळ्याच इंडस्ट्री एकदम थंडे पडलेत आणि यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे धुरंधर आणि धुरंधर मधला अक्षय खन्ना. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ सगळीकडे चर्चा म्हणजे फक्त एका व्यक्तीची आणि तो म्हणजे अक्षय खन्ना. खाता, पिता, उठता, बसता प्रत्येक सोशल मीडियावरती प्रत्येक सेकंड, प्रत्येक मिनिटामध्ये दिसणारा एकच व्यक्ती आणि तो म्हणजे अक्षय खन्ना. आता एक्स प्लॅटफॉर्म असो किंवा इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा यूट्यूब सगळीकडे फक्त एकच व्यक्ती दिसतो आणि तो म्हणजे अक्षय खन्ना. रिलीज होण्याआधी धुरंधर हा चित्रपट फक्त रणवीर सिंग आणि आदित्य धर यांचा होता, पण रिलीज झाल्यानंतर अक्षय खन्ना हे सगळ्यांना आउटशाईन करतील याची त्यांना सुद्धा कल्पना नव्हती. 3.5 तासाच्या चित्रपटामध्ये अक्षय खन्नाने इतकी जबरदस्त ऑरा फार्मिंग केली की पिक्चरमध्ये आर माधवन, अर्जुन रामपाल आणि रणवीर सिंग सारखे टॅलेंटेड ऍक्टर असून सुद्धा चर्चेमध्ये आहे तो फक्त अक्षय खन्ना. व्हिडिओकॉनच्या जितूपासून ते धुरंधर मधल्या रहमत दकेत पर्यंतच्या या प्रवासामध्ये अक्षय खन्नाने खूप मोठा डाऊनफॉल फेस केला लाईफमध्ये, पण तरी सुद्धा त्यांनी कधी गिव्हअप नाही केलं आणि 2025 मध्ये आलेल्या छावा आणि धुरंधर या चित्रपटाने त्यांचं प्रेझेंट आणि फ्युचर सगळंच बदलून टाकलं. खरं सांगू तर धुरंधर मध्ये असे अनेक सिक्वेन्सेस होते ज्यामध्ये अक्षय खन्नाचा एकही डायलॉग नसताना सुद्धा त्यांनी फेशियल एक्सप्रेशन इतकं स्ट्रॉंग दिले की ते बघून सुद्धा ऑडियन्स एकदम आवरी बावरी झाली थिएटरमध्ये. ऍक्च्युली फिल्ममध्ये सगळं काही ठीकठाक चाललं होतं आणि सगळ्यांची परफॉर्मन्स सुद्धा एक लेवलला वाटत होती. बट अंटिल दिस सॉन्ग, या गाण्यामध्ये जशी अक्षय खन्नाची एंट्री झाली, गाण्याची सुरुवात झाली, त्यानंतर हे गाणं जे ट्रेंड सेटर बनलं, अक्षय खन्नाची डान्स परफॉर्मन्स सुद्धा भाई एकदम ट्रेंड सेटर बनली आणि यानंतर फिल्मचे कलेक्शन तर भाई अजून डबल ट्रिपल झाले. आदित्य धर यांचा धुरंधर हा माझ्यासाठी एक मास्टरपीस सिनेमा होता, एक नेव्हर सीन बिफोर स्पाय थ्रिलर होता ज्याने एक वेगळाच एक्सपिरियन्स दिला. पण तरी सुद्धा आपल्या इंडियामध्ये काही असे लिब्रांडू आहे जे स्वतःला पुकी पाकिस्तानी पगलू समजतात आणि या फिल्मबद्दल हेट स्प्रेड करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तरी सुद्धा त्यांचा हेटचा काही फायदा होणार नाही, बिकॉज दिस फिल्म इज ऑलरेडी अ ब्लॉकबस्टर आणि अक्षय खन्नाच्या ऑराने या फिल्मला अनदर लेवलला पोहोचवलं. आपल्या इंडियन सिनेमामध्ये एकीकडे आहे सचिन पिलगावकर जी जे आजकाल काही न करताच नुसतं स्वतःची तारीफ करत राहतात आणि दुसरीकडे अक्षय खन्ना ज्यांच्या लाईफचा फक्त एकच मोटो आहे, वर्क हार्ड इन सायलेन्स अँड मेक मोर नॉईस. आता काय करणार, अक्षय नावाची पोरं अशीच असतात, एकदम अंडररेटेड बट अगेन कन्सिस्टन्सी मेंटेन करतात आणि लाईफमध्ये कधी गिव्हअप करत नाही. समझ रहे हो समझ रहे हो आप? अक्षय खन्नाचा स्ट्रॉंग कमबॅक बघून आता महाराष्ट्रामध्ये लोकांनी सुद्धा डिसाईड केलं की आपण एक पेटिशन साईन करू आणि संत्या भाऊला सांगू की बाबा तू आता तरी अक्षय खन्नाशी बोल. सो काय, दिस इज एंड ऑफ द व्हिडिओ आणि तुमचं अक्षय खन्नाच्या कमबॅक आणि त्याच्या ऑराबद्दल काय ओपिनियन आहे कमेंट सेक्शनमध्ये ऑनेस्टली सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.